नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहिजे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 5वा काय दिला आहे. धातूच्या एका इष्टिकाचित्तीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे. ती वितळवून इष्टिकाचित्ती वितळवून काय केलं, 24 सेंटीमीटर उंचीचा शंकू तयार केला. उंचीचा तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. तर इथं आपल्याला काढायचं काय, दोघांचं घनफळ काढावं लागणार आहे. इष्टिकाचित्तीचं सुद्धा घनफळ आणि शंकूचं सुद्धा घनफळ काढावं लागणार आहे. ओके. आणि दोन्ही सेम असणार आहे, कारण इष्टिकाचित्ती वितळवून त्यांनी शंकू तयार केला आहे ना, म्हणून दोघांचं घनफळ हे सेम असणार आहे. ओके. पहिला पण इष्टिकाचित्तीचं घनफळ काढूया. सुरुवातीला आपल्याला काय दिलं, इष्टिकाचित्तीचं घनफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ओके. तर आपण जेवढं काय दिले असेल तेवढा पहिला आधी लिहून घेऊया. तर इष्टिकाचित्तीमध्ये काय काय दिलं आहे, लांबी दिली आहे 44 सेंटीमीटर, रुंदी काय दिली 21 सेंटीमीटर आणि उंची काय दिली 12 सेंटीमीटर. ओके. हे 3 दिलं आहे आणि ती वितळवल्यानंतर 24 सेंटीमीटर उंचीचा शंकू तयार केला आहे. ओके. तर पहिला आधी इष्टिकाचित्तीचं घनफळ काढूया आपण. इष्टिकाचित्तीचे घनफळ बरोबर काय असणार आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे मराठीत पण तुम्ही लिहू शकता. ओके. लांबी काय दिले 44 सेंटीमीटर, रुंदी काय दिले 21 सेंटीमीटर, उंची काय दिले 12 सेंटीमीटर. ओके. अशा प्रकारे एवढंच फक्त लिहिलं आहे आपण. एवढंच लिहूया म्हणजे पुढे सोपं जाईल आपल्याला. आता शंकूचे घनफळ काढूया. त्याच्या आधी शंकूचे घनफळ काढण्यासाठी जे काय दिलं असेल प्रश्नामध्ये तेवढं लिहून घेऊया आधी. प्रश्नामध्ये शंकूसाठी फक्त एवढंच दिलं आहे. उंची त्यांनी दिलं आहे हाईट 24 सेंटीमीटर. ओके. एवढंच दिलं आहे त्यांनी. तळाची त्रिज्या काढायची. तर शंकूच्या घनफळाचं सूत्र काय, शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले पाय वर्ग h. ओके. हे शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे. सूत्रामध्ये किमती भरूया. पायची किंमत किती आहे, 22/7. ओके. आर आपल्याला काढायचं आहे. एच म्हणजे किती आहे, 24 सेंटीमीटर. जसं आहे तसंच लिहूया. इथे भागलं तर चालेल. 3 × 3 3 × 8 24. ओके. उरलं काय, 22/7 गुणिले आर वर्ग गुणिले 8. ओके. इथे काय लिहूया, सेंटीमीटर क्यूब लिहूया, कारण घनफळ आहे ना हे, म्हणून इथे पण सेम तेच करूया, सेंटीमीटर क्यूब. ओके. आता जेवढे इष्टिकाचित्तीचे घनफळ आहे तेवढंच शंकूचं घनफळ आहे. ओके. म्हणून काय करायचं आपल्याला, इष्टिकाचित्तीचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ घ्यायचे, कारण आपल्याला त्रिज्या काढायची ना आर, म्हणून हे सगळं चाललं आहे. कारण इष्टिकाचित्ती त्यांनी वितळवून शंकू तयार केला आहे, म्हणून इष्टिकाचित्तीचे घनफळ जितकं असणार आहे तितकंच शंकूचे घनफळ असणार आहे. इष्टिकाचित्तीचे घनफळ किती काढलं आपण, 44 गुणिले 21 गुणिले 12. ओके. आणि शंकूचे घनफळ किती काढलं, 22/7 गुणिले आर वर्ग गुणिले 8. ओके. आता त्रिज्या काढायची ना, म्हणून आपण ह्या सगळ्यांना बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेऊया, जे इकडे लिहूया. जसं आहे तसं लिहिलं. 21 आहेत, 21. आता 8 इकडे गुणिले या साईडला गेल्यानंतर होणार भागिले. ओके. 7 इकडे भागिले या साईडला गेल्यानंतर होणार गुणिले, म्हणजे इथे लिहायचं आहे. 22 इकडे गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या या साईडला गेल्यानंतर भागिले. ओके. 22 × 22 22 × 2 = 44. 4 × 2 = 8 4 × 3 = 12. ओके. उरलं काय, आर वर्ग बरोबर 2 गुणिले 21 गुणिले 3 गुणिले 7 भागिले 2. 2 2 घालवून टाकूया, यांचा गुणाकार करूया. आर वर्ग बरोबर शिल्लक करायला 21 गुणिले 3 गुणिले 7. ओके. 7 × 3 = 21. आर वर्ग बरोबर 21 गुणिले 21
आता बघा 21 गुणिले 21 म्हणजेच काय 21चा वर्ग असणार आहे आणि त्या आरचा वर्ग आहे. आता दोन्ही साईडची वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन काय उत्तर येते आर बरोबर 21. आर बरोबर 21 काय सेंटीमीटर. ओके, त्रिज्या आहे ना म्हणून सेंटीमीटर. म्हणून काय शंकूच्या तळाची त्रिज्या किती आहे 21 सेंटीमीटर आहे. ओके, धन्यवाद.